नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आलो आहोत एका आंब्याच्या खाली आणि दोडीचा आंबा आहे त्याच्या सावलीमध्ये बसलो आहे मित्रांनो. सावलीमध्ये कारण थोडं ऊन आहे त्याच्यामुळं साधारण किती 4-4:30 वाजलेले आहेत. तरीही आमच्या गावाकडे मित्रांनो खूप ऊन पडतं, कारण उन्हाचे दिवस आहेत म्हणजे ऊन पडणारच. तर मस्तपैकी बसलो आहे त्याच्यामुळं म्हटलं एक ब्लॉग मस्तपैकी शूट करावा आपल्या ऑडियन्सला. तर तुम्हाला मी दाखवतो इथं. हे पहा मित्रांनो, आंब्याचं झाड आहे, दोडीचा आंबा आहे. आंबे छोटे छोटे येतात म्हणजे लहान थोडे येतात, पण ज्यावेळेस ते आंबे पिकतात, ह्या आंब्याचे आंबे ज्यावेळेस पिकतात मित्रांनो, त्यावेळेस एकदम लय जबरदस्त अशी चव असते, एकदम गोड असतात आणि त्याला गाभा खूप असतो आणि पूर्ण पिवळा आंबा होतो. ज्यावेळेस आंबा पिकतो त्यावेळेस ना एकदम डायरेक्ट आंबा जो असतो तो डायरेक्ट पिवळा होतो. त्याला पिकेल आंब्याला आमच्याकडे मित्रांनो साक म्हणतात, साक. आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही, आणि काय म्हणतात ते पिकेल आंब्याला तुम्हाला म्हणजे तुमच्या तुमच्या भागामध्ये ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आमच्याकडे तर साक म्हणतात. आणि तुम्हाला मी दाखवतो आता निळे आंबे हातात, म्हणजे आंबे निळे आहेत. ज्यावेळेस पिकतील त्यावेळेस आपण एकदम फुल ब्लॉग काढू आणि तुम्हाला मस्तपैकी दाखवण. ह्या आंब्याला, ह्या आंब्याचं नाव दोडीचा आंबा आहे. ह्या आंब्याला दोडीचा आंबा म्हणतात. आणि पिवळ्या, एकदम पिवळ्या झमसाका, ज्यावेळेस खूप आंबे येतात त्यावेळेस एकदम पिवळ्या झम म्हणजे पूर्ण आंबा पिवळा होतो, एकदम मस्त असं नेचर. त्यावेळेस एकदम असं एकदम आंबा म्हणजे पूर्ण आंबा पाहावासा वाटतो, एकदम पाहूनच राहिल्यासारखं वाटतं मित्रांनो. एकदम मज्जा येते लय जबरदस्त खाण्यासाठी पण. तर खूप छान वाटतं. तर तुम्हाला मी दाखवतो आंबे किती आलेले आहेत. ह्या साईडला तर कमी वाटतात, म्हणजे कमीच आहेत, पण त्या साईडला जास्त आहेत. तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर चला पाहूया, तुम्हाला मी दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, हा आंब्याचा पालव आहे, त्या साईडला थोडे आंबे आहेत. आणि हे पहा, ह्या बाजूला किती वाटतात, ह्या बाजूला एकदम काहीच वाटत नाही. ह्या ठिकाणी हे पहा, इथे थोडे आहेत, हे इथे 2-1 आहेत. त्याच्यानंतर ह्या पालवाला तर नाहीच, म्हणजे कमी आहेत, कुठं मोठे 1-1 आहेत. आणि तिकडूनच्या साईडने तुम्हाला दाखवतो, त्या साईडला थोडे जास्त आंबे आहेत, तुम्हाला मी नेऊन दाखवतो. तर मित्रांनो, त्या साईडलाहून तुम्हाला मी नेऊन दाखवतो कसं किती आंबे आहेत ते. तर चला त्या साईडला आपण जाऊया. खाली पांटं बिंटं झाडून ठेवलं आहे, त्याच्यामुळं ढीग करून ठेवले आहेत. तर त्या साईडलाहून तुम्हाला मी दाखवतो. चला त्या साईडला. हस हेमानसी, हस हस. तर मित्रांनो, त्या साईडलाहून तुम्हाला मी दाखवतो किती आंबे आहेत ते. खाली खूप पण आहेत तोडलेले. तर हे पहा मित्रांनो, ह्या साईडला तुरुंबी कशा दिसतात त्या. हे पहा, अजून साईज थोडी लहान आहे, त्याच्यामुळं थोडं वाढायचे बाकी आहेत. हे पहा, ह्या साईडला हे तुरुंबी कशा तुम्हाला दिसतात त्या मस्तपैकी एकदम पिवळेझम पिकतात त्यावेळेस होतात. आणि हे पहा, मस्तपैकी तुरुंबी झालेले आहेत मित्रांनो. ह्या साईडला जास्त आंबे आहेत थोडे, ह्या साईडला आणि खालच्या साईडला पण आहेत. आणि ह्या पहा, ह्या साईडला पण आहे, तुम्हाला कसे दिसतात ते माहीत नाही. आणि हे पहा, ह्या ठिकाणी पण हे पहा, आणि तिकडे पाहिले तर त्या ठिकाणी पण आहेत. म्हणजे भरपूर आंबे आहेत, फक्त खालच्या दिशेला, त्या दिशेला तिकडूनच्या साईडने कमी आंबे आहेत, नंतर ह्या साईडला वरच्या साईडला खूपच आंबे आहेत. एवढेच तर भरपूर होतात. आणि हे लोणच्यासाठी मित्रांनो, हे गावठी आंबे लोणच्यासाठी एकदम खूप छान याचं लोणचं होतं, म्हणजे एकदम मस्त असतात मित्रांनो. आणि हेमानसी पण रडते का, का रडतेस आ, का? बस मुकाटे, बस बस ना, बस बुटे खाल, बस आंबा देस उगारून. हां बस राहू देस. त्याच्यानंतर मित्रांनो, ह्या साईडला तुम्हाला मी दाखवतो आंबे आहेत की नाही. तर हे पहा, ह्या साईडला पण आंबे आहेत मित्रांनो, लहान आहेत, साईज लहान आहे, त्याच्यामुळे तुम्हाला
डायरेक्ट ठळक दिसतात की नाही ते माहीत नाही, थोडं लांबून ना त्याच्यामुळं. हे पहा वरती खूप शेंड्याला आहेत आंबे. तर मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.